माहित नाही कोणाचं लग्न होतं पण भारी वाटलं. खूपच जेवलो बिवलो. हा आमची घरची काय म्हणते ती माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो. आमची घरची म्हणते ती तुम्ही जर दुसऱ्यांच्या लग्नाला जर गेला तरच तुमच्या लग्नाला दुसरी येते. मी टँक बघू शकता तुम्ही, इथं माणसं पोहत बसते ती. गाडीमधनं माणसं आणायची धरून आणि ह्याच्यावर झोपवायची. बघा तुम्ही बघू शकता. भाई कुणाचं लग्न होतं काय माहित, आपला भाऊ सापडला. पब्लिक तुम्ही बघू शकता. भाऊ आता गाडी चालू करतोय. क्या बात आहे. फिलिंगच वेगळी असते. चला चला जाऊ द्या जाऊ द्या. मला येईल का चालवायला? येणार की मला. आता मी शिकून घेणार आहे गाडी याच्याकडून. तुम्ही बघू शकता. पहिली टाइम बसलोय मी पुढं ड्रायव्हरच्या इथं. ते आजोबा का बघते असं? त्यांना म्हण की हात बाहेर काढा. हे काढू नका. माहित नाही कोणाचं लग्न होतं पण भारी वाटलं. खूपच जेवलो बिवलो. मुंबईचं झालंय. मुंबईला चाललाय. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? 10 वर्ष. 10 वर्ष झालं चालवतोय गाडी. बघा विचार करा. 10 वर्षापासून. भारी वाटते. तुम्हाला काय भारी वाटत असं? तुमचं रोजच आहे. एवढी मोठी गाडी चालवते. अरे केवढी मोठी गाडी चालवतोय. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, लय भारी वाटलं बरं का. लग्न कुणाचं आहे काय माहित नाही. आम्ही चाललेलो आमच्या कामानिमित्त. तेवढ्यात मला दिसला माझा भाऊ दिसल्यानंतर त्याने थांबून घेतलं. त्याला विचारलं इकडं काय करतोय तू असं तसं. तो बोलत होता की लग्नाला ट्रॅव्हल्स वगैरे घेऊन आलोय मी, तर जेवण वगैरे करायचं आहे का तुम्हाला? चला मग काय एक नंबर जेवण होतं. जो कोणी ज्यांचं लग्न आहे त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर आम्हाला माफ करा बरं. आम्ही फुकटचं जेवण केले. आपल्या घरचे काय म्हणते तुम्ही दुसऱ्या लग्नाला गेला तर तुमच्या लग्नात? हा आमची घरची काय म्हणते ती माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो. आमची घरची म्हणते ती तुम्ही जर दुसऱ्यांच्या लग्नाला जर गेला तरच तुमच्या लग्नाला दुसरी येते. म्हणून आम्ही आमचं फर्ज निभावतो. म्हणून आम्ही बरोबर की नाही? बरोबर आहे. काय चुकलं असलं तर सांगा आम्हाला. कमेंट करून सांगा. आम्ही दुसऱ्यांच्या लग्नाला येतोय, त्यांनी पण आमच्या लग्नाला यायला पाहिजे. बरोबर की नाही? मग बरं चला आम्हाला जायचं आता आमच्या मंजिलपर्यंत. अक्षय तर गेला या रस्त्यावरून. बाहेर चालू मुंबईला गेला तो. लय मोठी गाडी आहे शुभम. लय मोठी गाडी चालवतोय. आपण फक्त 4 व्हीलर चालवू शकतो का? आपण शिकल्यावर चालवल की एवढं काय. बरं चला आपल्या मंजिलपर्यंत जाऊ. चला.
वर करे लवकर. रस्ता सुमसाम झालाय. आपण तिघं जा म्हटलं का रे. फायनली मित्रांनो आता आम्ही ओम्याच्या घरी आलेलो आहे. तुम्ही घर बघू शकता. भाईचं एकदम स्वच्छ ठेवलं. ए यार ते कुत्रं चालतंय का काय? कोण आहे ती? तुमचा पाहुणा ओमकारने कुत्री बित्री पाळले. ती कोंबड्या इत्या आपलं ओमी बाईचं घर त्याला वाटतंय. घरी तर आलो. तोंड हात पाय वगैरे धुतले. आता पोरींची मालिका वगैरे बसलो. काम दे भाई. अरे वा बैला मित्रांनो फिर आणले. आता मगाशीच जेवली बाबा. मगाशीच जेवलं तरी पण बघा आता खीर चालू दे. आज काय आपलं चांगलं चाललंय. लक बाई लकच आहे. खीर बघू शकता मित्रांनो तुम्ही. ए हावर लगेच लगेच आहे का चांगली? तू बरोबर आहे का चांगली का नाही? अरे वा चला आता आपली बारी. करून दे बारी. मागा कोंबड्या येते धडकावची. सीट बेल्ट मित्रांनो नेहमी सीट बेल्ट लावत जावा. त्याचे फायदे भरपूर असतात. आता आम्ही चाललोय बाळूमामाच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी. पाठीमागा शुभम बसलाय. तो मी गाडी चालवतो. जाऊ दे दमानं बाबा. भीती वाटते. पहिली टाइम बसली तू या गाडीत. एसी लाव की काहीतरी. नजारा भारी वाटतो रे इकडचं. गाव चांगलं आहे. भीती वाटते रे बाकी काय नाही. याला कधी बघितलं ना गाडी चालवताना. भारी गाव आहे. नजाराले भारी वाटतो भावा. बाकी काय पण म्हण. फक्त 15 रुपयाला काय 30 रुपयाला फील एकदम भारी देते. ओके बाबा दमाला चालू बाबा. भीती वाटते. लग्न नाही झाले अजून. व्हायला जायचं आहे. मी तरी बोलतोय काय रे बाबा. एक तर आम्ही कुलतोय काय भीती वाटते. कसं काय तुझ्यावर लय भरोसा आहे. पण गाडी तू पहिली टाइम चालवतो ना ती भरोसा नाही. ती लय भीती वाटते. इथं काय मित्रांनो ही आपल्या ओमीबाईची दुधाची फॅक्टरी बघा. पण वाचले हिवाळी येतो रो आम्ही. शुभमचं काय झालं? अटकला हवाय गाडीत. लय येड आहे रे बाबा. येड आहे ती. ए यार ती झोपली. ती झोपले कोणतरी. दुधाची फॅक्टरी ओमीची. इथं बघा तुम्ही अशी असते दुधाची फॅक्टरी. हे याच्यात काय माणसं झोपते ती का काय करते ती? अच्छा आंघोळ घालायची आहे वय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं माणसाला आंघोळ घातली जाते. आणि कशाला पवायला सिमेंट टँक बघू शकता तुम्ही. इथं माणसं पोहत बसते ती. हेच असेल मला वाटतं पोहत असेल. काय आंघोळ करतोय आता. इथं माणसांना पोहण्यासाठी बनवले स्विमिंग पूल. इथं माणसं झोपवते ती. मित्रांनो एक काम करू. आपण थोडी माहिती विचारू ह्याच्याबद्दल. हा एक इथं कामगार आहे त्याला विचारू.
मराठी हिंदी मराठी हिंदी हिंदी इधर झोपवणे काय घ्या झोपवायचं तर त्याला कोणत्या भाषेत सांगू हिंदी एवढं मला नाही जमत मतलब इधर ऐसा इंसान झोपताय झोपताय इथं माणसाला झोपवते ते 2 आदमी गाड़ी में से उतारते हैं हा इधर मैं खींचता हूँ अच्छा गाडीमधनं माणसं आणायची धरून आणि ह्याच्यावर झोपवायची बघा तुम्ही बघू शकता दुधाची कॅन्डी कॅनच्या मागणी अरे इधर से 2 आदमी के लिए इधर हा 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 रखते हैं ना इधर से मैं खींचता हूँ अच्छा अच्छा और इधर सॉरी ते काय म्हणते यातलं कॅन्ड आहे का बाई? बघा हे कॅन्ड हे कॅन्ड गाडीत भरून आणतात हे सरक किला का काय मध्ये मध्ये ही कॅन्ड इथं गाडी थांबते वाटतं ते कॅन्ड उचलते ते आणि याच्यावर टाकते ती और इधर से ये क्या करने का इधर से खींचते हैं ना वो इधर उसको इधर लगाते हैं हा इधर से इधर ऐसा, ऐसा। हाँ, ऐसा डालते तो इधर से नीचे इथं टाकायचं नीचे से इस बर मग ही कॅन्ड बेंड घेतलं ना ती ह्याच्यात टाकायची हैं ना वो बटन के अंदर से इसमें जाता है और इधर टाकने के बाद इसमें आता है इसमें से इसमें मोटर है ना हाँ हाँ मोटर से अंदर जाता है बर कॅन्ड इथं टाकले की इथं दूध पलटी करायचं इथं पलटी मारले की और इसमें इधर इधर नीचे नीचे कुछ नहीं यार नीचे काय नाही खाली खाली काहीच नाही वो तो क्या है, इसके लिए रखा है इसमें। ये ना इसके लिए है इसमें। अच्छा फिर ये इसके अंदर कसं जाएगा ये है ना ये बोल हा 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 इसके वजह से तर इथं बघू शकता मित्रांनो इथं पाईप आहे या पाईपीतून असंच 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 अरे समकी असं असं अरे जे आयला असं 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 याच्यामध्ये दूर मग ही टाकी कशाला आहे ही टाकी क्यों निकाल ये मस्त का ये है गाय का डंगी ये मस्त का डंगी वो काम होने के बाद है ना सब फैल देते हैं वो क्या है दही हो जाता है ना हा उसको साफ करेंगे तो सही रहेगा अगर साफ ठंडा है ना ठंडा है ह्याला काय बोललं काय कळलंच नाही मला हे काय बोललं करते काम ह्याच्यामध्ये हे टाका ह्याच्यामध्ये हे टाका काय शुभम पण त्याला याडलावर बसले काय करतोय अच्छा ऊपर ऊपर वरती आणि ये टाकी के अंदर पडेगा इथे दूध आलं आहे. होय तर मित्रांनो आता एक काम करू आपण वरती जाऊ आणि बघू कसं कसं आहे ये गिरी अरे 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 इथं बघू शकता मित्रांनो दूध आहे त्याच्या आतमध्ये काय असं दूध बनवलं जातं त्या पाईप्या त्याला पडलं की लका हात पाय मोडून बसायचे चांगले चांगले तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल दूध याच्यात किती होतं बाकीची ती टाकी खाली आहे शुभम मगाशी गेलता त्याच्यामध्ये दूध फुल आहे त्याच्यामध्ये आहे का फुल त्यात म्हशीचं दूध आहे यात गाईचं दूध आहे याच्यात म्हशीचं दूध आहे याच्यात गायचं दूध आहे शिर्डीचं आहे. आणि त्याच्यात शिर्डीचं दूध आहे शिर्डी म्हणजे बकरी बकरी नहीं, मग? तो उसमें कुछ नहीं है हे काहीच नाही काय सॉरी कॅन्सल हाँ, उसमें क्या है त्याच्यामध्ये काहीच नाही आहे जैसे फक्त साबुदाणा- याच्यामध्ये म्हशीचं दूध आहे त्याच्यामध्ये कशाचं दूध आहे म्हटलेलं ये गाय। गायचं दूध आहे हाँ, त्याच्यामध्ये काहीच नाही ये क्या है अगर ये भर जाता है ना मग तुझं काय काम आहे तू तू क्या करता है मग इधर हाँ मैं इधर काम करता हूँ उधर रहता हूँ मैं इधर। अच्छा तू रहता है हाँ, ये इधर का देखभाली मैं ही करता हूँ बर हाँ मग तुला दूध प्यायचं असलं तर तू पितो अब तेरे को दूध हाँ, हाँ, पिताय बघा दूध पिते कुछ भी बनाते हैं पनीर बनाते हैं खोआ बनाते हैं कुछ भी खीर बनाते हैं सब बनाते हैं दही बी बनत आहे. कुछ भी म्हणजे ती काय म्हणते दुधाच्या पदार्थानुसार दुधाच्या पदार्थाने ती दही दूध काय असेल ती पनीर बिनीर सगळंच बनवते या असं यांची फॅक्टरी आहे छोटीशी मस्त आहे हे बरं चला की हाँ, ते भाऊ भेटून लय भारी वाटलं जाऊ का नमस्कार। धन्यवाद म्हणते काय बोला बाबा मी काय काय काम करायचं तिला काय चांगलं आहे. पण चांगला आहे बिचारा हुशार. मस्त गाव कोणचा झांसी झाशी की राणी तर मित्रांनो आमची आता दूध डेअरी बघून झालेली आहे आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललोय
पुन्हा एकदा ओमकार गाडी वळवतोय. आता जसं आणलंय ना तसंच हळूहळू चालू बरं का भाऊ. मला लय भीती वाटते. तसं एकुलते एक आहे वय शुभम मारलेला आहे. निसर्ग लय भारी वाटतो भाऊ गाव साईडचा. काय पण बोल. तर फायनल मित्रांनो मंदिर आलेलं आहे. हे रथबीत कशाचे आहेत? पालखी आली रे. पालखी आली. पंढरपूर. नशीब लय भारी. पालखी पण आली. आम्हाला पालखी पण बघायला भेटली. चल चला चप्पल राहू द्यायचं. चपलीचं काय करायचं? चप्पल आतमध्येच काढावी लागेल. लांब बिंब जाऊ नका. माणसं धरायला आले ती बरं का. कापून खातेली तुम्हाला. कोंबड्या काय म्हणते मी. हे बाया तुझ्या नवऱ्याला नीट सांभाळून ठेव. खातेली त्याला. माणसांचा काय भरोसा. खातेली तुला. बरोबर बोलली ना. फायनली चला ओमीच्या घराला टाटा बाय बाय. टाटा करते. ओम्याची बाग. केळी बिळी आहे. नारळ फुलाचं आहे. केळी बिळी कांदा बिंदा सगळं सगळं.